नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऊर्जाला एका वकिलांनी कोर्टाच्या तिथे बोलवलेलं असतं. काही पेपर सबमिट करायचे असतात आणि ऊर्जा तिथं पोहोचलेली असते आणि नेमकं त्याच वेळी शौर्यला सुद्धा हर्षवर्धनने पाठवलेलं असतं आणि शौर्य सुद्धा तिथे आलेला असतो. जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता प्रश्न उभा राहिलेला असतो, तो म्हणजे शौर्य आणि ऊर्जा दोघंही तिथं आहेत आणि एका माणसाचा धक्का लागतो आणि ऊर्जाच्या हातातले सगळे पेपर जे आहेत ते खाली पडतात. आता ऊर्जाच्या हातातले पेपर खाली पडतात, ती गोळा करत असते, तेवढ्यात शौर्य तिच्या मदतीला येतो आणि शौर्य तिची मदत करू लागतो. तेव्हा मात्र त्यानंतर शौर्य उठून ते पेपर तिच्या हातात देतो आणि तेव्हा त्याला कळतं की अरे ऊर्जा. तेव्हा तो म्हणतो, अरे ऊर्जा शिंदे, नाही नाही, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे. तेव्हा ऊर्जा म्हणते, आपण? म्हणजे ऊर्जा त्याला असं दाखवते की ती त्याला ओळखतच नाहीये. तेव्हा तो म्हणतो, विसरलीस का? सकाळीच भेट झाली होती आपली, डायलॉग बाजी वगैरे ते सगळं. आणि ऊर्जा हसायला सुरुवात करते, कारण ऊर्जा काही त्याला विसरलेली नसते. कारण त्या मुलामुळं तर इकडे पद्मावरचं संकट आणि ऊर्जाचा सुद्धा जीव वाचलेला असतो. ही गोष्ट ऊर्जाच्या चांगलीच लक्षात असते. त्यामुळं ऊर्जा ती गोष्ट अजिबात विसरलेली नसते आणि इकडे ती हसायला सुरुवात करते. शौर्य म्हणतो, काय झालं? पण त्या मुलीचं केस फाईल केली का? काय झालेलं आहे? तेव्हा ऊर्जा सांगू लागते की नाही, ती मुलगी ऐकायलाच तयार नाहीये. ती केस फाईल तयार करण्यासाठी तयारच नाहीये. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे शौर्य म्हणतो, का? काय झालं? तेव्हा ऊर्जा म्हणते की हेच होतंय ना प्रत्येक वेळेस. कारण अन्याय होत राहतो आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी लोक तयार होत नाही आहेत. कारण अपोजिट पार्टी जी असते ती खूप मोठी असते, ती खूप श्रीमंत असते आणि त्यांच्यामुळं हे सगळे प्रॉब्लेम होत असतात. तेव्हा मात्र इकडे शौर्य म्हणतो की नाही, त्या मुलीने केस फाईल केली पाहिजे. तेव्हा शौर्याला ऊर्जा म्हणते, पण तू येशील का? जर का कोर्टात साक्ष द्यायची गरज पडली तर येशील तू? असं जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र शौर्य म्हणतो की हो, येईल मी, नक्की येईल मी. तेव्हा ऊर्जा म्हणते, नक्की? कारण तरच केस स्ट्रॉंग होईल, अन्यथा खूप मोठा प्रॉब्लेम येईल. कसं आहे माहिती आहे का, त्या मुलीला न्याय मिळवून देणं खूप गरजेचं आहे, असं ऊर्जा सांगत असते. तेव्हा मात्र शौर्य म्हणत असतो की हो. आणि शौर्य आता ऊर्जाला म्हणजे ऊर्जाच्या मदतीला कोर्टात जर शौर्याने साक्ष दिली तरच त्या मुलीची केस स्ट्रॉंग होऊ शकते. कारण शौर्याने स्वतः त्या लोकांना, त्या गुंडांना पाहिलेलं आहे आणि त्यांना मारलेलं सुद्धा आहे. कारण या दोघींच्या जीवावरती ते गुंड उठलेले होते. परंतु एक गोष्ट मात्र घडलेली असते, ती म्हणजे तो विकी जो आहे तो समोर आलेला नसतो, त्याला शौर्याने पाहिलेलं नसतं. म्हणजे उद्या कोर्टात जरी केस स्टँड झाली तरी एक महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे की तो जो विकी आहे तो बाहेर आलेला नाही. त्याचे जे फंटर असतात त्यांना त्याने पाठवलेलं असतं तिला पकडून आणा म्हणून. आणि आता शौर्यने इकडे ऊर्जाला सांगितलेलं आहे की हो, प्रॉमिस करतोय मी तुला, वचन देतोय. त्याच वेळी ज्या वकिलांना पेपर द्यायचे असतात ते तिथं पोहोचलेले असतात आणि ते दोघांकडे पाहून म्हणतात की काय झालं, गुलाल खेळून आलात की काय तुम्ही? तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही नाही, ती आज देवीची मिरवणूक होती ना, तर तिथून येताना तो गुलाल उडलेला आहे, असं ती सांगू लागते. ऊर्जाला मात्र खरंच खूप बरं वाटलेलं असतं, कारण शौर्य तिच्या मदतीला येणार आहे आणि पद्माची केस स्ट्रॉंगपणे उभी राहणार आहे. या गोष्टीमुळं ऊर्जाला बरं वाटत असतं आणि फायनली काहीतरी असं कोर्टात चांगलं घडणार आहे आणि आपल्यामुळं आपण कोणाला तरी न्याय मिळवून देऊ शकतो, या गोष्टीची जाणीवसुद्धा तिला झालेली असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की शौर्यसुद्धा खुश असतो, कारण एक मुलगी असून एवढ्या स्ट्रॉंगपणे उभी राहत आहे, एवढ्या खंबीरपणे उभी राहून सगळ्यांच्या मदतीला जात आहे. तर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता ऊर्जा घरी आलेली असते. आई म्हणते, काय झालं गं हे सगळं, कसला गुलाल लागला तुझ्या अंगाला? तेव्हा ऊर्जा म्हणू लागते की अगं आई, ते काही नाहीये. काय काय झालं माहिती का तुला? अगं ते तू म्हणली होती ना आज देवीची मिरवणूक आहे, तर तेच सगळं. आणि तेवढ्यातच चाळीतला एक छोटा मुलगा येतो, छोटू येतो आणि म्हणू लागतो, काय ऊर्जाताई, काय जबरदस्त फायटिंग केलीस तू, असं जेव्हा तो म्हणू लागतो तेव्हा मग आता पूर्वाला कळतं की ऊर्जाने काहीतरी राडा घातलेला आहे, कुठंतरी गोंधळ घालून आलेली आहे. तेव्हा पूर्वा म्हणू लागते की काय झालंय सांग मला, काय गोंधळ घातलेला आहेस तू, असं पूर्वा तिला म्हणू लागते. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की अगं आई, काही नाही केलेलं मी, खरं सांगते मी काहीच नाही केलेलं, असं स्वतःहून सांगत असते. तेव्हा मात्र आता पूर्वाने काहीतरी गोंधळ घातलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी तिने का केलेल्या आहेत, या सगळं आता इकडे पूर्वाला शोधायचं असतं. ऊर्जाने काय केलंय, कशासाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, यासाठी आता
पूर्वा बोलत असते. पूर्वा विचारत असते की काय झाले सांग मला. तेव्हा मात्र आता पूर्वा ज्या पद्धतीने बोलत आहे तेव्हा ऊर्जा म्हणते की अगं आई, भर रस्त्यात एक मुलगा छेड काढत होता मुलीची. मग दिला गुंडांना त्या चोप मी. मग काय गप्प बसून राहायचं होतं? अन्याय सहन करायचा होता? त्या अन्यायाविरुद्ध कधीच आवाज उठवायचा नाही. असं जेव्हा ऊर्जा बोलत असते तेव्हा मात्र पूर्वाला राग येतो. पूर्वा म्हणते काय गरज आहे हे सगळं करायची? आणि कशासाठी करतेस तू हे सगळं? तुला कळतंय का तू काय करून ठेवलेलं आहेस? असं हे बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो की आता करायचं काय? हा मोठा प्रश्न असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता इकडे पूर्वा म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, काही गरज नाही आहे हे सगळं करायची. ती मुलगी तयार नाही आहे ना? मग नाही, तूही त्या गोष्टीसाठी अजिबात काहीच करायचं नाही. आता मात्र ऊर्जा म्हणत असते की नाही आई, असं नाही करू शकत आहे आपण. त्या मुलीला गरज आहे आणि आपण सध्या तिच्या पाठीशी उभं राहणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि हे जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र पूर्वा म्हणते की काय आहे, कधी कधी त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपला आपला बळी द्यावा लागतो ग, तुला नाही कळत आहे बाळा, असं म्हणत ती बोलत आहे. तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात. आणि मग मात्र इकडे अर्पिता मात्र चिडलेली असते. अर्पिता म्हणत असते की बास झालं, आत्तापर्यंत खूप झालेलं आहे, आता यापुढं कोणतीही गोष्ट सहन केली जाणार नाही, असं अर्पिताचं म्हणणं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे विकी म्हणत असतो की काय चाललंय हे सगळं तुझं, गप्प बस तू. तेव्हा ती म्हणते की तुला माहिती आहे का, दिग्विजय शिर्केंचा तू मुलगा आहे, तुझ्यामुळं पप्पांच्या रेप्युटेशनला सुद्धा प्रॉब्लेम येणार आहे. तू जो गोंधळ घालून ठेवलेला आहे ना त्याचा हा परिणाम आहे, एवढं पण तुझ्या लक्षात येत नाहीये का, असं म्हणत ती त्याला बोलत आहे. आणि त्याचबरोबर त्याला दाखवून देत आहे की तू चुकीचा वागतोयस आणि अशा पद्धतीने वागून काहीही उपयोग होणार नाही, असं इकडे सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र तो म्हणत असतो की मी काही चुकीचं करत नाहीये, त्या मुलीला शोधून आणायचं आणि तिला आता उद्ध्वस्त करायचं आहे, एवढंच त्याने मनाशी ठरवलेलं असतं. त्याच्या डोक्यात एवढ्याच गोष्टी असतात. तेव्हा मात्र अर्पिता त्याला म्हणत असते बंद कर तुझं तोंड. तुला माहिती आहे का की ते तुझ्याही लग्नाची वाट लागणार आहे, कारण तुला लाज कशी वाटली नाहीये. ज्या घरच्या मुलीशी तुझं लग्न ठरलेलं आहे त्याच घरच्या मोलकरणीवर तू हात टाकलेला आहे, तिची अब्रू लुटण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढं सगळं कांड करताना तुला काहीच कसं वाटलेलं नाहीये. हे जेव्हा अर्पिता त्याला ओरडून ओरडून बोलत असते तेव्हा मात्र तो म्हणत असतो की नाही, सोडत नसतो तिला, शोधून आणणार आहे आणि संपून टाकणार आहे. तेव्हा ती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुझ्या लग्नापेक्षाही माझं लग्न मला जास्त महत्त्वाचं आहे आणि कोणत्याही परिस्थितीत माझं आणि शौर्याचं लग्न झालं पाहिजे. या तुझ्या प्रॉब्लेममुळं पप्पा तर अडचणीत येतीलच, पण आपल्या दोघांना पण अडचण फेस करावी लागणार आहे. त्यामुळं आता शांत राहायचं नाही, मी बघते काय करायचं, माझ्या पद्धतीनं मी सोडवते, असं म्हणत ती चाललेली असते. तेव्हा मात्र हा जो विक्की असतो तो त्याच्या माणसांना म्हणतो की नाही नाही, कुठल्या त्या भारतनगर चाळीत ती राहते ना, आत्ताच आत्ता तिथं जायचं आणि तिला उचलायचं आहे आणि तिथल्या तिथं जागेवर तिला संपवायचं आहे. एवढाच विचार केलेला असतो आणि तो त्या ठिकाणी आता निघालेला आहे. जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत आहे नेमकं त्याच वेळेस आता एक मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो आणि तो म्हणजे काहीही झालं तरीही इकडे आता ऊर्जाने तर ठरवलेलं आहे की खंबीरपणे साथ द्यायची, अजिबात माघार घ्यायची नाही, हे ऊर्जाने ठरवलेलं असतं. आणि त्यामुळंच ऊर्जा या सगळ्या गोष्टींसाठी आता तयार झालेली आहे. आणि ती पूर्वाला म्हणत असते की आई प्लीज ऐक ना, आपणच जर अन्यायाविरुद्ध आवाज उठवला नाही तर कसं चालेल सांग ना. जर अन्यायाविरुद्ध आपण आवाज उठवला नाही तर कोण न्याय मिळवून देणार आहे? अशा कितीतरी मुली आहेत आणि तूच मला लहानपणापासून शिकवले ना. बरं, तुला एवढं वाटतं ना, मग मला एक साधी गोष्ट सांग, जर हे सगळं माझ्या किंवा दिव्याताईच्या बाबतीत झालं असतं तर तू अशी शांत राहिली असतीस का? तू हे सगळं शांतपणे सहन केलं असतंस का? तेव्हा आई म्हणते की नाही. आता आईने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे बोलायला सुरुवात करते ती म्हणजे ऊर्जा. मग त्या मुलीला आपण का न्याय मिळवून द्यायचा नाहीये? का तर ती श्रीमंत लोक आहेत म्हणून आणि ती मुलगी घाबरते म्हणून? तर नाही, मला हे अजिबात पटत नाही. हे सगळं जेव्हा चाललेलं असतं तेव्हा मात्र इकडे आता एकच गोष्ट असते आणि ऊर्जा आईला म्हणत असते की मग आई तू का माझी साथ देत नाहीये? कारण मला तुझ्या मदतीची गरज आहे, तुझ्या मदतीशिवाय कोणतीच गोष्ट शक्य नाही, असं ऊर्जाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि मग पूर्वा आता खंबीरपणे पाठीशी उभी राहायला तयार झालेली आहे.
हे कळता क्षणी आता ऊर्जाला सुद्धा बरं वाटत आहे, कारण त्या मुलीला खूप गरज आहे आपली. आणि मग आता ऊर्जा म्हणते की आता मी लढणार, आता मी अन्यायाविरुद्ध लढणार आहे आणि इथे खंबीरपणे त्या मुलीच्या पाठीशी उभी राहणार आहे. हे सगळं ऊर्जाने ठरवलेलं आहे. मग तिने आता पद्माला फोन करते आणि पद्माला फोन करून बोलायला सुरुवात करते. पद्माला ती म्हणत असते की नाही, काय ठरलंय तुझं? मी आत्ता येते आणि आपल्याला पोलीस कंप्लेंट करायला जायचं आहे. तेव्हा पद्मा म्हणत असते की अहो नको ताई, ती माणसं चांगली नाही आहेत, ती वाटतात तशी नाही आहेत ती माणसं, अहो माझ्यामुळं तुम्हाला प्रॉब्लेम येईल असं पद्माला वाटत असतं. परंतु ऊर्जा म्हणत असते की काही प्रॉब्लेम येणार नाही आहे मला, आणि आपण जाणार आहोत आणि पोलीस कंप्लेंट करणार आहोत असं आता ऊर्जाने ठरवलेलं असतं. आणि ऊर्जासोबत आता पूर्व आहे आणि खंबीरपणे लढण्यासाठी ह्या दोघीजणी सज्ज झालेल्या असतात आणि त्या दोघीही आता निघालेल्या असतात. इकडे आता दरवाजा जोरात वाजवला जात असतो आणि पद्माला पद्मा बोलायचीच बंद होते. पद्मा घाबरलेली असते. अचानक काय झालं, अचानक दरवाजा का वाजतोय? आणि इकडे ऊर्जाला पण कळत नाहीये की अचानक काय झालं. पद्माने फोन तर ठेवलाय. तर पद्माचा जो छोटा भाऊ आहे तो तिथे आलेला असतो आणि त्याला आत घेतल्यानंतर ती दरवाजा बंद करून घेते. आता दरवाजा तर बंद केलेला आहे, पण या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू झालेलं आहे, तेव्हा मात्र आता इकडे शौर्य खूप छान तयार होत असतो आणि शौर्य मात्र तयार होत आहे. आणि त्याच वेळी आता शौर्य तयार होऊन बाहेर चाललेला आहे, तेव्हा मात्र इकडे सोनू आणि मोनू ज्या दोघीजणीही तिथं आलेले असतात आणि त्या दोघीही म्हणत असतात की काय झालंय दादा, कुठं चाललायस तू आज, नक्की काय चाललेलं आहे? तेव्हा त्याला म्हणत असतात की कोणाबरोबर चाललाय, डेटवर चाललायस का? तेव्हा तो म्हणतो की नाही, माझी एक मीटिंग आहे त्यासाठी चाललोय. मग तेव्हा त्यांचं असं म्हणणं असतं आणि त्या दोघीही शौर्याला चिडवत असतात की दादा तुझं काय चाललंय, तू काय करतोयस नक्की, असं म्हणत त्या मागच लागलेल्या असतात. तेव्हा तो म्हणत असतो की तसं काही नाहीये, माझ्या क्लायंटची मीटिंग आहे आणि तिकडं चाललेलं आहे. खरं तर शौर्य हा ऊर्जाकडे चाललेला असतो, म्हणून तर तो छान तयार होत असतो, कारण आज कामानिमित्त ते भेटणार असतात आणि त्याच वेळी सर्व गोष्टी क्लिअर होणार असतात आणि तो ऊर्जाच्या मदतीसाठी खरं तर चाललेला आहे. आणि त्याच वेळी ह्या सगळ्याजणी चिडवत असतात. तेवढ्यात आई तिथे येते आणि आई विचारू लागते की काय झालं रे? तेव्हा त्या सांगत असतात बघ ना, दादा आम्हाला म्हणतोय की तो क्लायंटसोबत मीटिंगला चाललाय, पण तसं नाही आहे, तो मीटिंगला वगैरे नाही चाललेला, कारण तो असंच चाललेला आहे बाहेर. आणि तेव्हा मात्र या सगळ्या जणी बोलत आहेत आणि मग ती म्हणत असते की नाही तसं काही नाही आहे असं तो सांगू लागतो. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्पिता तिथं आलेली असते. बाहेर दिव्या असते आणि अर्पिता मात्र विचारत असते की काय झालंय नक्की. आणि अर्पिताला आता दिव्या विचारते अगं मगाशी पण तू आली होती आणि मग काय झालेलं आहे? तेव्हा दिव्या म्हणू लागते की नाही तसं काही नाही आहे, मला सांग काय प्रॉब्लेम आहे का? दिव्याला मात्र प्रश्न पडलेला असतो आणि दिव्या तिला विचारत असते. तेवढ्यातच इकडे अर्पिता घाबरलेली असते. अर्पिता फक्त एवढंच म्हणत असते की नाही हर्षवर्धन अंकल कधी येणार आहेत? तेव्हा तिला विजया म्हणते की माहीत नाही, त्यांचं यायचं टायमिंग फिक्स नसतं, ते कधी येतील काय होईल काहीच माहिती नाही आहे असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र ती म्हणते काय झालं प्रॉब्लेम काय आहे का असं विचारलं जात असतं, पण दिव्या काहीच बोलत नाही. ती मात्र म्हणते की नाही तसं काही नाही आहे. आणि इकडे तेवढ्यातच विकी आता तिकडे गेलेला आहे या गोष्टीसाठी. दिव्याला फोन आलेला असतो, कारण विकी हा भारतनगर चाळीत गेलेला आहे आणि आता खूप मोठा गोंधळ होणार की काय, हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता दिव्याला मोठा संशय आलेला आहे. असं काहीतरी घडलेलं आहे की ज्यामुळं या सर्व गोष्टी घडत आहेत हे लक्षात आलेलं असतं. आणि मग इकडे ऊर्जा आणि पूर्वा दोघीही पद्माकडे पोचलेले असतात. पद्माच्या मदतीला त्या पोचलेल्या आहेत आणि त्याचबरोबर पद्माच्या सोबत त्या तिथं आहेत. तेव्हा ऊर्जा तिला म्हणत असते काळजी करू नको. पूर्वासुद्धा आता तिथं आलेली आहे आणि पूर्वासुद्धा तिला सांगू लागते की अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे. अगं तू जर असं मला सांग अन्यायाविरुद्ध आवाज नाही उठवला तर मला सांग ती लोक उद्या बाकी कोणाला त्रास द्यायचा थांबवणार आहेत का? कारण तू विचार कर ना, म्हणजे तुला काय वाटतं, तू आता शांत राहिली म्हणून ते त्रास देणार नाही आहेत का अजिबात कोणाला? तेव्हा ती म्हणते की नाही असं नाही आहे. मग मला सांग की तू का शांत राहते? तुला तर अन्यायाविरुद्ध लढावं लागणार आहे. आज तुझी अवस्था काय केली आहे, तुझ्या अंगावर ह्या जखमा आहेत
आणि जर तू लवकरात लवकर पोलीस केस नाही केली त्या लोकांच्या विरोधात तर नाही उपयोग होणार त्या गोष्टींचा. तेव्हा ऊर्जा म्हणत असते की मी आहे ना, आपण लढूया. आणि मला सांग की जर तू असंच राहिली तर मला सांग की नक्कीच खरंच होणार आहे का फायदा या गोष्टींचा, असं ऊर्जा विचारू लागते. आता इकडे विकी आणि त्याचे मित्र भारतनगर चाळीत आलेले आहेत आणि तिथं येऊन ते विचारतात की इथेच आहे का, असं विचारलं जातं. आणि तेव्हा मात्र आता गोष्टी खूप पुढं चाललेल्या आहेत हे ऊर्जाच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं आणि ती लोकं पोहोचलेली असतात. आणि मग पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जा जेव्हा या सगळ्या गोष्टींच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज झालेली असते तेव्हा मात्र एक मोठी गोष्ट घडताना दिसत आहे. आणि त्या फोटो पाहिल्यानंतर ऊर्जा सांगत असते की हेच आहेत ना ते नराधम ज्यांनी तुझ्यावरती हात टाकला, हीच ती लोकं आहेत ना, असं विचारल्यानंतर मात्र आता उभा राहिलेला असतो तो मोठा प्रश्न. कारण ते आमदाराची मुलं असतात. आता ही आमदाराची मुलं असलेली आहेत आणि आता त्यांना कुणी अधिकार दिला आहे? ऊर्जाचं एकच म्हणणं आहे की त्यांना कुणी अधिकार दिलेला आहे आपल्या बाबतीत. आपल्या गरिबांच्या मुलींवरती हात टाकण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला? तर इकडे तो शोधत आहे आणि नेमकं तो शोधत शोधत आता पुढे येत असतो. आणि त्याच वेळी ऊर्जा त्याचबरोबर दिव्या सगळेजण तिथं आहेत. ऊर्जा आणि पूर्वा आहेत आणि तो माणूस आता शोधत यांच्या घरापर्यंत पोचलेला आहे, पद्माच्या घरापर्यंत पोचलेला आहे. आणि आता मात्र ते घाबरलेले आहेत. आता ऊर्जा आणि पूर्वा मिळून पद्माला कशा पद्धतीने न्याय मिळवून देणार आहेत ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.